आपल्यासोबत भाजपचे नेते उत्तम जानकर आहेत। सर काय सांगाल, आज भारतीय जनता पार्टीत आपण नाराज आहात अशी चर्चा रंगली आहे। जयंत पाटलांनी देखील काल दावा केला की आमच्या संपर्कात आहेत आणि शरद पवार यांना पाठिंबा देणार आहेत। काय सांगाल या संदर्भात? निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीकडे मी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागितलेली होती, परंतु त्या ठिकाणी मला उमेदवारी न दिल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भयंकर वातावरण तप्त झालेलं आहे। आणि त्या संदर्भामध्ये आता निश्चितपणानं इथल्या BAMS डॉक्टरला जमलं नाही, त्यामुळं आता बॉम्बे हॉस्पिटल का पुढं कुठं एम्स हॉस्पिटलला घेऊन जात आहेत। आता भेटीसाठी निघालेलो आहे। My love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। जयंत पाटील यांनी कालच्या सभेत म्हणले की माझ्या मित्रासाठी मी हेलिकॉप्टर पाठवले, याबद्दल काय सांगा? नाही, जयंत पाटील असं गमतीनं म्हटले असतील, तेही संपर्क ठेवून आहेत। त्यांनाही वाटतं आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, आम्हाला मदत करावी। मी पूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार होतो, त्यामुळं त्यांचे माझेही संबंध आहेत। त्यांनाही असं वाटतं की बाबा आम्हाला मदत करावी। सर, भाजपमध्ये आपण नाराज का आहे, त्याची नक्की कारणे काय आहेत, काय सांगाल या संदर्भात? निश्चितपणानं 5 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळी मला उमेदवारी देण्याऐवजी राम सातपुतेंना उमेदवारी दिली। त्यावेळी आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड मोठा सगळ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आणि त्याची भरपाई आता कुठंतरी निघेल सोलापूर लोकसभेसाठी। आणि ती उमेदवारी जवळजवळ निश्चित असताना तालुक्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यामधील सगळ्या समाज बांधवांना, शिवाय सोलापूरच्या आजूबाजूच्या 10-15 तालुक्यामधील सगळ्या समाज बांधवांना असं वाटत होतं की निश्चितपणानं सोलापूरची उमेदवारी फायनल होईल। आणि तसे संकेत वरिष्ठांनी दिलेले होते आणि अचानक त्यांनी उमेदवारी रद्द केल्यामुळं संपूर्ण सोलापूर जिल्हा हा कोमामध्ये गेला आणि माझी मानसिकता त्यामुळं कुणाचंच काम करायचं नाही अशा मनस्थितीमध्ये आलो। सर, आज आपण मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहात, त्यानंतर दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणार आहात। काय निर्णय घेणार आहात? आपण शरद पवार यांना पाठिंबा देणार आहात का? नाही, निश्चितपणाने मी आत्ताच सांगितलं की बॉम्बे हॉस्पिटलला ऑपरेशन होतं आहे का बघायचं, नसेल तर एम्सला नेता आहेत का काय, मला अजून माहिती नाही त्याची पक्की। आणि शरद पवारांच्या पाठिंब्याचा विषय हा नंतरचा आहे। इथं आज काय ठरणार आहे, होणार आहे याची चर्चा होईल। समजा त्यामधून काय तोडगा निघाला तर तो ठीक असेल, नाही निघाला तर मग आमच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आम्ही त्याचा निर्णय करू। त्यानंतर दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार असं नाही, अजून माझ्या इथं फडणवीस साहेबांकडंच हा विषय होईल। तिथून समजा फोन वगैरे लावायचा किंवा जायची गरज पडली तर निश्चितपणानं जाणार आहे। हे होते भाजपचे नेते उत्तम जानकर। आज मुंबईमध्ये ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। त्यानंतर तिथे तोडगा निघाला तर तिथंच निर्णय होईल, परंतु न निघाला तर पुन्हा ते दिल्लीत अमित शहा यांची भेट देण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळं आज दिवसभरात काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।